भिवंडी तालुका वडूना घर शिवसेना शाखा प्रमुख व जिला परिषद स्कूल के शिक्षण समिति माजी अध्यक्ष सुरेश चंद्र पाटिल, प्रकाश चंद्र पाटिल तथा समस्त पाटिल परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान वडूना घर गांव में 21 दिवसीय वडूना घरचा राजा श्री गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वही आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 26 सितंबर 2024 को समस्त पाटिल परिवारों द्वारा वडूना घरचा राजा गणपति बप्पा की भजन व महाआरती की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
गणेश चतुर्थी ही संपूर्ण हिंदुस्थानात साजरी केली जाते, परंतु आपापल्या श्रद्धेप्रमाणे कोणी 1.5 दिवसाने विसर्जन करतो, कोणी 5 दिवसांनी करतो, कोणी 7 दिवसांनी करतो, कोणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो, कोणाची अतिश्रद्धा आहे तर कोणी 21 दिवस ठेवतो, काही 42 दिवस ठेवतात. तर ज्या परमेश्वरावर माणसाची श्रद्धा असते त्या देवाला लवकर सोडायला माणसाच्या जीवावर येतं. लक्षात ठेवा. तर गणपती एक अशी मूर्ती आहे, वास्तविक बघायला गेला हिंदुस्थानामध्ये जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये जर ज्ञानेश्वरीची एक ओवी सांगायची म्हटली तर देवा तुझी गणेश सकळ अर्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. गणपती हा माणसाच्या बुद्धीचा दाता आहे आणि गणपतीच्या माध्यमातून गणपतीचं स्मरण केल्याशिवाय अन्य देवताची पूजा करता येत नाही. तर तो पहिला मान आहे तो गणपतीला दिलेला आहे आणि गणपती हा रिद्धी सिद्धीचा दाता आहे. ज्याच्याकडे रिद्धी सिद्धी हातात आहे, ज्याच्यावर प्रसन्न होतो. आता दगडूशेठ हलवाई बघता तुम्ही, लाखोच्या संख्येने रोज लोक जातात आणि दर्शन घेतात. अनेक प्रकारे अष्टविनायक आहेत, ज्या लोकांची श्रद्धा आहे ते अष्टविनायकचं दर्शन करायला फिरतात. तशी हा सुरेश पाटील हा वडूनगरचा राजा म्हणून या नावाने प्रसिद्ध आहे गणपती 21 दिवसाचा. त्याची एक श्रद्धा आहे. माणसाच्या श्रद्धेमध्ये काही ना काहीतरी त्याला प्राप्त झाल्याशिवाय माणूस एवढे दिवस हे करत नाही. परंतु ठीक आहे की एवढी वर्ष तो गणपती 21 दिवस ठेवतो,
परमेश्वराची कृपा असल्याशिवाय तो ठेवू शकत नाही. कारण याच्यामध्ये जर एखादे सूतक आले, काय आले, याचा परिणाम फार मोठा असतो, लक्षात ठेवा. परंतु काही आडवं नाही येताना जर सुरळीतपणे त्याचं चालतं म्हणजे गणपतीची कृपा आहे त्याच्यावर. तर ते मित्र या नात्याने जुना शाखा प्रमुख आहे, त्या नात्याने मी त्यांच्या इथे दर्शनाला आलेलो आहे. मलाही निमंत्रण मिळालं, त्याबद्दल मी या पाटील कुटुंबाचं आणि वडूनवघर गावाचं हार्दिक अभिनंदन करतो. तसं वडूनवघरची पोरं आता काय मोठी झालेली आहेत. कारण साईबाबाची पालखी काढत असताना 5-6 वर्ष मी स्टेशन देत होतो. पण आता काय झाले, त्याला कोण पार्टी भेटले मला काही समजायला मार्ग नाही. थोडं दुर्लक्षपणा केलं माझ्याकडे. तर आता ह्या गावामध्ये मी गणपतीच्या माध्यमातून आलेले शांताराम मोरे मला बोलले, मी संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा जिल्हा समन्वयक आहे. म्हणजे मुरबाड, वाडा, शहापूर पासून, बदलापूर पासून, कल्याण पासून ते भिवंडीपर्यंत माझ्याकडे तो पद आहे. त्या माध्यमातून तुमच्या व्यायामशाळेसाठी त्यांनी जे दिलेला शब्द आहे तर ते पूर्ण केल्याशिवाय मी त्याच्या पाठीमागे राहीन आणि पूर्ण करून घेईन. दुसरी गोष्ट म्हणजे उद्या 12 वाजता तो इथे येत आहे दर्शनासाठी सुरेशच्याकडे. या ठिकाणाला मलाही निमंत्रण दिला, गणपतीचं मलाही दर्शन झालं. वास्तविक आज गुरुवार आहे आणि गुरुवारी मी घरातून कधी निघत नाही, कारण माझ्या बंगल्याच्या बाजूलाच दत्ताचं मंदिर आहे, गेटच्या बाजूलाच आहे. तसं ते दर गुरुवारी गुरुवार पूजन असतं माझं. ते पूजन घाई गडबडीत करून मी या ठिकाणाला आलेलं आहे. सुरेशच्या निमंत्रणाला मान देऊन त्याबद्दल या ग्रामस्थांचं मला सगळ्यांचं दर्शन झालं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे बंधूही या ठिकाणाला आहेत. मोठे आहेत ना, छोटे आहेत, दिसायला मोठे दिसतात तुम्ही. त्यांचा परिवार या ठिकाणाला आहे. त्याच माध्यमातून अनेक प्रकारचे इथे कार्यक्रम 21 दिवसामध्ये आखले गेलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे हे लोक माझे घरचे लोक आहेत. कारण मी ज्या ज्या वेळेला विधानसभेला उभा असायचो त्या वेळेला प्रल्हाद शिंदे माझ्या रथावर बसून प्रचार करायचे, गाणी बोलायचे. आज मला आठवण येतं, मरायच्या 8 दिवस अगोदर, 4-5 दिवस अगोदर तो माझ्या घरी आला आणि प्राण सोडला. त्या काळात मी हरिद्वारला होतो, मलाही वाईट वाटलं, वेळेवर जाता आलं नाही. तर त्यांचे वंशज या ठिकाणाला आलेले आहेत, नातू, त्यांनाही त्यांचंही अभिनंदन करतो. सुरेश, जिवंत राहिलो प्रतिवर्षी तुझ्याकडे येईल, मला बोलवलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकाश बाबा, आपण विनंती आहे की आपण कुटुंबाचे दोन्ही भावंडांनी मी साहेबांचं योग्य असं यथोचित सत्कार करायचे आहे. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं. पूर्वी या हिंदुस्थानामध्ये माघ महिन्यामध्ये चतुर्थीला गणपती बसत होते. परंतु समाजाला त्यावेळेला इंग्रजांचा राज्य होता आणि त्या इंग्रजांच्या राज्यामध्ये 2-4 लोक एकत्र दिसले तर त्यांचा सैनिक आपल्याला त्रास देतो. तर त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांनी विचार केला की आता समाज कुठल्या प्रकारे एक होईल आणि एकत्र कसा आणता येईल. पूर्वी प्रत्येक जण आपापल्या घरी गणपती मांडत होता. त्यावेळेला काही सार्वजनिक गणपती वगैरे नव्हते. माघ महिन्याच्या चतुर्थीला गणपती बसायचे. परंतु लोकमान्य टिळकांनी विचार केला की आता जर सार्वजनिक गणपती आपण जर बसवायला सुरुवात केली तर समाज एकत्र येईल आणि त्या माध्यमातून भाद्रपद चतुर्थीला लोकमान्य टिळकांनी हे गणपती बसवण्याचा नियोजन केला आणि संपूर्ण आपला हिंदुस्थान होता त्या गणपतीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश उत्सव केला आणि त्याच्यामधून एकत्र आणण्याचा काम लोकमान्य टिळकांनी केला. आणि तो टिळकांनी लावलेली प्रथा आहे ती आज तगायत चालू आहे. वास्तविक गणपतीची जी स्थिती आहे ती माघ महिन्यात चतुर्थीत आहे, परंतु ते गणपती भाद्रपद महिन्यामध्ये आणण्यासाठी, हिंदू धर्म एकत्र आणण्यासाठी हा लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केला आणि तो आज तगायत चालू आहे.
शिवशंकराचं त्याला वरदान आहे. हॅलो माझ्या ह्याच्यामध्ये शिवशंकराचं त्याला वरदान आहे. सर्व भक्तांना दयाची जाण आहे. सर्व देवामध्ये त्याला आदराचे स्थान आहे. आणि प्रथम पूजन गणेशाचे. हा गणेशाचा खरा पहिला मान आहे. हा गणेशाचा खरा पहिला मान आहे.